समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे तिन्ही शब्द राज्यघटनेत टाकणे म्हणजे सनातन आत्म्याला धक्का देणे, त्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे. व्यक्तिवादाच्या नावाखाली काय झालं की भांडवलशाहीमध्ये शोषण सुरू झालं. जशी गुणवत्ता, जशी तुमची कॅपॅसिटी, तसं तुम्हाला नफा कमवणे उद्देश आहे आणि व्यक्तीचा लाभ जास्त महत्वाचा आहे. आज नाहिरे आहेत ते अहिरींविरुद्ध उठाव करतील आणि विजय नाहिरींचाच होईल आणि त्यानंतर मात्र सगळा समाज समान होऊन जाईल आणि त्यानंतर वर्ग राहणार नाही, वर्ग संघर्ष राहणार नाही आणि इतिहासच संपेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की संविधान सभेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद शब्द टाकणं योग्य नाही, कारण समाजवाद शब्द टाकणं म्हणजे कुठल्या शासनकर्त्यांवरती आपण एक विशिष्ट धोरणाचं बर्डन टाकल्यासारखं आहे. किंवा एक स्वतंत्र पक्ष स्थापन झाला होता, तो या पूर्ण समाजवादी धोरणाच्या विरुद्ध होता. त्याचं नाव स्वतंत्र पक्ष होतं. तो चक्क भांडवलशाहींचा पक्ष होता. टाटांनी सुद्धा त्यांच्याकडे निवडणूक लढवत होते. त्या काळामध्ये इतकं इंटरेस्टिंग होतं. नमस्कार मित्रांनो, आपण आज लोकायन IAS अकॅडमीच्या सिरीजमध्ये एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महत्वाचा विषय आहे आजचा समाजवाद. आज समाजवाद या विषयावर आपण चर्चा का करणार आहोत, चर्चेचं महत्व काय, त्या विषयाची पार्श्वभूमी काय आहे. तर आपले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जून 2025 मध्ये या विषयाची सुरुवात केली होती आणि ती सुरुवात करताना बोलले होते की भारतात 1976 मध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे तिन्ही शब्द राज्यघटनेत टाकणे म्हणजे सनातन आत्म्याला धक्का देणे, त्याचं उल्लंघन करण्यासारखं आहे. आणि म्हणून सनातन या आत्म्याचा विचार करून त्यांनी समाजवाद हा शब्द नको आहे राज्यघटनेत या बाजूनं ते विचार मांडत होते. मग आत्ता जाणून घ्यायचंय आपल्याला, समाजवाद खरंच आत्ता राज्यघटनेत फक्त नावापुरता आहे का? समाजवाद नेमकं कधी सुरू झालेला आहे? नेमकं समाजवाद ही भारताची पार्श्वभूमी आहे का? समाजवाद कुठून विकसित झालेला आहे? समाजवादाचा अर्थ काय आहे? आता 21व्या शतकामध्ये समाजवाद खरंच गरजेचा आहे का? समाजवादाचं महत्व काय राहील? या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आजच्या चेकमेट सिरीजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत. या डिस्कशनची सुरुवात पहिली होणार आहे एक्झॅक्टली समाजवाद हा शब्द कुठून विकसित झालाय आणि कधीपासून याबद्दलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि याबद्दल मी सरांना प्रश्न विचारतोय की एक्झॅक्टली समाजवाद हा शब्द विकसित कसा झालेला आहे. युरोपामध्ये काय झालं की मध्ययुगाच्या शेवटी एक प्रबोधन युग आलं आणि त्या प्रबोधन युगातनं तार्किकता वाढली, रॅशनलिझम, आणि त्यातनं औद्योगिक क्रांती घडली. औद्योगिक क्रांतीमध्ये मास प्रोडक्शन, मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं आणि त्यातून काय झालं की एक भांडवलवाद नावाची विचारसरणी निर्माण झाली की साठवून ठेवणे, साठेबाजी, भांडवल, पण त्यातनं मोठ्या प्रमाणात फॅक्टऱ्या, मोठ्या रस्ते, बंदरे उभी करणे आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला गती देणे असा एक प्रकार सुरू झाला. पण त्यातनंच विषमताही वाढली आणि ही भांडवलशाही जी होती ही व्यक्तिवादी होती की व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य द्या, त्याच्यावर कुठलीही बंधने घालू नका आणि राज्याने तर अजिबात मध्ये पडू नये, लेसे फेअर असं म्हटलं गेलं. आणि अशा प्रकारे व्यक्तिवादाच्या नावाखाली काय झालं की भांडवलशाहीमध्ये शोषण सुरू झालं. इतकं शोषण की असं म्हटलं गेलं की प्रत्येक गोष्टीला किंमत असते आणि प्रत्येक गोष्ट ही बाजारामध्ये किंमत ठरते. मग लहान मुलांना खरेदी करत, त्यांना मशीनवर लावून ठेवत, त्यांच्याकडे तासन तास काम करून घेत, ती मेली की त्यांना पुरून टाकत, नवीन मुलं विकत घेत आणि म्हणत ते विकत घेतलेली आहेत, आमचा अधिकार आहे, विकत घेतल्यामुळे आमचा अधिकार आहे आणि सरकारने यात मध्ये पडू नये, लेसे फेअर असं टोकाला गेलं होतं सगळं भांडवलशाही प्रकरण. आणि तेव्हा मग त्याला प्रतिक्रिया म्हणून युरोपामध्ये, विशेषतः फ्रान्समध्ये आणि मग ब्रिटनमध्ये समाजवाद हा प्रकार पुढे आला, सोशलिझम, की याच्यामध्ये व्यक्तीऐवजी समाजाचं भलं बघितलं पाहिजे. भांडवलवादामध्ये विचार केला की व्यक्तीचं भलं झालं की आपोआपच समाजाचं भलं होईल. आता या समाजवादामध्ये विचार केला की समाजाचं भलं केलं की आपोआप व्यक्तीचं भलं होईल. आणि अशा प्रकारे समाजवाद ही एक भांडवलशाहीतून आलेलाच प्रकार आहे आणि भांडवलशाहीचा पुढचा टप्पा आहे असंही म्हणता येईल. म्हणजे एक्झॅक्टली असं म्हणायला पूर्ण वाव आहे की भांडवलवाद ही कन्सेप्ट मुळात आपण समजतो की ऍडम स्मिथ यांच्या विचारातून आलेली आहे. की भांडवलवादाचा विकास आता सरांनी सांगितल्याप्रमाणे युरोप आणि पाश्चात्य देशामध्ये विकसित झाला आणि भांडवलवादामध्ये असलेल्या शोषणाला प्रत्युत्तर म्हणून कार्ल मार्क्सने समाजवादी संकल्पना मांडली आणि कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं की समाजवाद हाच खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाचा योग्य घटक आहे. आणि या समाजवादाच्या माध्यमातून कार्ल मार्क्सला साम्यवाद हवा होता, म्हणजे पूर्ण समानता. या गोष्टीला आपण एक 2 लाईन मध्ये समजून घेऊ शकतो. तर भांडवलवाद म्हणजे एक्झॅक्टली जशी गुणवत्ता, जशी तुमची कॅपॅसिटी, तसं तुम्हाला नफा.
नफा कमवणे उद्देश आहे आणि व्यक्तीचा लाभ जास्त महत्वाचा आहे. पण यामध्ये विषमता वाढत गेली आणि म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलं भांडवलवाद ही शोषण व्यवस्था आहे, त्यामुळे समाजवाद हवा आहे आणि समाजवादामध्ये समानता किमान पातळीवर आणली जाते. मग किमान पातळीवर म्हणजे काय, तर देशात असलेले जे आर्थिक घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल, या सगळ्या गोष्टी, मजूर, यांचं किमान नियंत्रण सरकार करतं, त्याला समाजवाद म्हणतात. आणि या सगळ्या चारही आर्थिक घटकाचं पूर्ण नियंत्रण जेव्हा सरकार करतं त्याला साम्यवाद म्हणतात. आणि अशी साम्यवादी व्यवस्था मार्क्सला हवी होती आणि ती पूर्ण साम्यवादाची व्यवस्था आजपर्यंत जगात कुठे येऊ शकली नाही, कारण पूर्ण साम्यवाद प्रॅक्टिकल नाही पण आयडियल आहे. म्हणून जगातल्या अनेक विचारवंतांनी, जसं की पुढे रशियामध्ये, चीनमध्ये हा साम्यवाद समाजवाद विकसित झालेला पाहायला मिळतो. तर रशिया, चीन मार्गे भारतात हा समाजवाद थोडासा कसा विकसित झाला किंवा वाढला याबद्दल थोडस जाणून घेतलं बरं वाटलं मला. कार्ल मार्क्सच्या आधी थोडे विचारवंत होतेच, पण कार्ल मार्क्सचं म्हणणं असं होतं की माझा वैज्ञानिक समाजवाद आहे, सायंटिफिक सोशलिझम, की ज्यात मी एखादं सायन्स सारखं सगळं म्हणतोय की कसा समाज आतापर्यंत विकसित झाला आणि शेवटी एक क्रांती होणार आहे ज्याच्यामध्ये हे जे नाहिरे आहेत ते आहिरींविरुद्ध उठाव करतील आणि विजय नाहिरींचाच होईल आणि त्यानंतर मात्र सगळा समाज समान होऊन जाईल आणि त्यानंतर वर्ग राहणार नाहीत, वर्ग संघर्ष राहणार नाही आणि इतिहासच संपेल, एंड ऑफ हिस्ट्री, असं त्याने खूप मोठी मांडणी केली. पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ती काही प्रॅक्टिकल ठरली नाही. अठराव्या समाजवादाचे अनेक वेगळ्या प्रकारचे जे व्हर्जन्स आहेत ते मात्र पॉप्युलर होत राहिले. जसं मग लेनिनने रशियामध्ये पहिली क्रांती केली साम्यवादी, मात्र त्याने काय करताना काय केलं की त्याने फक्त कामगार नव्हेत तर शेतकऱ्यांबरोबर घेऊन क्रांती केली. असं कामगार शेतकऱ्यांना एकत्र करून त्याने शेवटच्या क्षणी क्रांती केली, कारण रशियामध्ये शेतकरीच जास्त होते, कामगार कमी होते, औद्योगिक कामगार. पुढे माओने तर काय केलं चीनमध्ये की त्याचा माओवाद म्हणजे काय, तर शेतकऱ्यांचीच क्रांती, त्याने शेतकऱ्यांची साम्यवादी क्रांती केली आणि नवीन टप्पा आणला या सगळ्या प्रगतीमध्ये. आता भारतामध्ये काय झालं की भारतीय नेता लक्षात आलं की तो टोकाचा साम्यवाद, भारतात कुठल्याही टोकाच्या गोष्टी लोकांना पटत नाहीत आणि तसा भारत देशच नाहीये. आणि म्हणून मग फेबियन सोशलिझम नावाचं एक मॉडेल जे ब्रिटनमध्ये विकसित झालं ते भारताने स्वीकारलं. हे फेबियन सोशलिझम काय आहे, तर ग्रीक इतिहासामध्ये एक फेबियन मॅक्झिमस नावाचा सेनापती होता. तो काय करायचा की शत्रूचे किल्ले कसा जिंकायचा, तर थेट आक्रमण करून, मोठं युद्ध करून आणि रक्तपात करून न करता तो त्या किल्ल्याला वेढा घालून बसायचा आणि वेढा चालवायचा बरेच दिवस. आतमधल्यांना रसद पोचू मिळू द्यायचा नाही. आतमधले एकदा अन्न पाण्याने कासावीस झाले की मग तो आक्रमण करून तो किल्ला जिंकायचा. मग यात काय व्हायचं, वेळ लागायचा पण विजय निश्चित असे आणि रक्तपात होत नसे. मग हे जे आहे मॉडेल त्याला डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणतात, की लोकशाही पद्धतीने आणायचा समाजवाद. त्या साम्यवादामध्ये क्रांतीच केली जाते आणि क्रांती करून एका दिवसामध्ये सगळं समान करायचं प्रत्येकला जातो. तर लोकशाही समाजवादामध्ये तसं न करता टप्प्याटप्प्याने सगळं साध्य केलं जातं आणि त्यामुळे फेबियन सोशलिझम हे मॉडेल भारताने स्वीकारलं, लोकशाहीवरील समाजवाद. आणि त्या प्रकारे आपली घटना जी आहे ती सरळ सरळ डावीकडे झुकलेली आपल्याला दिसते. जरी थेट घटनेमध्ये कुठेही समाजवाद हा शब्द वापरला नाही तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपलं असं वाटतं की ती डावीकडे झुकली आहे. आणि अशा प्रकारे मग आपणही त्या लाटेमध्ये आलो. एक तर ब्रिटिश जे होते तेच भांडवलशाही होते, त्यांच्या हातात 150 वर्ष राहून आपल्याला भांडवलशाहीचं काय प्रेम उरलेलं नव्हतं. त्या आपोआपच समाजवादाचं वारं त्या काळामध्ये वाहत होतं. तरुण विशेषतः एवढे इम्प्रेस झाले होते की त्याकडे असं म्हटलं जाईल की इफ यू आर यंग अँड नॉट सोशलिस्ट देन यू आर नॉट यंग इनफ. तुम्ही तरुण आहात आणि समाजवादी नसाल तर तुम्ही पुरेसे तरुणच नाही आहात असं म्हटलं गेलंय. आणि त्यामुळे त्या वाऱ्याचा प्रभाव भारतावरही पडलाय आणि त्यातनं आपल्याकडे समाजवाद रुजलाय. म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कार्ल मार्क्सने वैज्ञानिक समाजवाद सांगितला आणि तो भारतात मात्र तसाच तसा स्वीकारला नाही. याचं चांगलं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू आहेत. हे आपल्याला इथं भारताच्या बाबतीत जाणून घ्यायला हरकत नाही, कारण महात्मा गांधी म्हणाले होते की पाश्चात्य समाजवाद हा निगेटिव्ह आहे, कारण कार्ल मार्क्सने भांडवलवाद संपवण्यासाठी समाजवाद आणला होता. म्हणजे कुणाला तरी उलटून टाकायचं आहे आणि मग समाजवाद आणायचा आहे. तर गांधीजी बोलत होते की हे असं समाजवाद शक्य नाही किंवा ते योग्य नाही, कारण भांडवलवादाशिवाय समाजवाद ही ते प्रॅक्टिकल गोष्ट होत नाही. म्हणून गांधीजी म्हणत होते की भारतीय समाजवाद हा सकारात्मक समाजवाद आहे. मुळात कार्ल मार्क्स यांचा समाजवाद हा वैज्ञानिक जरी असला तरी तो निगेटिव्ह होता भारतीयांच्या म्हणण्यानुसार. म्हणून गांधीजीच्या म्हणण्यानुसार भारतीय समाजवाद सकारात्मक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की संविधान सभेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद शब्द टाकणं योग्य नाही, कारण समाजवाद शब्द टाकणं म्हणजे कुठल्या शासनकर्त्यांवरती आपण एक विशिष्ट धोरणाचं बर्डन टाकल्यासारखं आहे. म्हणून आपण पुढच्या पिढीवर समाजवाद किंवा भांडवलवाद असं न टाकता आपण राज्य मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून काम करू आणि शासनकर्त्यावर सोडून देऊ पुढे योग्य काय राहील. परंतु त्याच वेळेला
सभागृहामध्ये, संविधान सभेमध्ये या अंतर्गत जे.व्ही. कृपलानी याबद्दलचा विचार आणि विशेष के.टी. शहा यांचं असं म्हणणं होतं की भारताला स्पष्ट तरतूद करणं गरजेचं आहे. संविधान सभेमध्ये उद्देश पत्रिकेच्या अंतर्गत समाजवाद शब्द टाका, कारण एक विजन क्लिअर होईल आणि देशातल्या सामान्य जनतेसाठी सरकार काम करते हे सिद्ध होईल. पण पंडित नेहरूंचं असं म्हणणं होतं की नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते बरोबर आहे, कारण आपण समाजवाद लादू नाही शकत. म्हणून पंडित नेहरूंनी सांगितलेला विषय असा आहे, समाजवादी न्यायाधिष्ठित लोकशाही हवी आहे, असं पंडित नेहरूंचं म्हणणं होतं. आणि हे सगळं आपण उद्देश पत्रिका किंवा घटनेच्या माध्यमातून नाही, राज्य मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून काम करूयात. म्हणून आपण मूळ राज्यघटनेप्रमाणे समाजवाद कुठेही टाकलेला नाही आहे, कारण एक कोणतीही व्यवस्था ही त्या सरकारला बांधून टाकू शकते, म्हणून शब्द टाकला नव्हता. म्हणून 1950 नंतर आपल्याला आपल्या राज्यघटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं कुठेही प्रत्यक्ष स्वरूपात समाजवाद दिसत नाही, परंतु मूलभूत अधिकारामध्ये समानतेच्या माध्यमातून, राज्य मार्गदर्शक तत्वामध्ये समानता व समाजवादाच्या माध्यमातून शासन काम करतंय. या समाजवादी धोरणाचा अवलंब 1950 नंतर सुरू झालेला पाहायला मिळतो. तर मला सर जाणून घ्यायचं आहे, खरंच 1950 नंतर भारतात हा समाजवाद विकसित झालाय का आणि होतोय का? माझं ओपिनियन आहे 1950 नंतर भारतात समाजवादच आहे आणि समाजवादी धोरणाची सुरुवात आहे 1950 पासून 1990 पर्यंत. तुम्हाला मत मांडायचं आहे, खरंच भारतात समाजवाद आहे की भांडवलवाद? भारतामध्ये काय झालं की जरी आपण समाजवाद म्हटलं की त्या काही काँग्रेसमध्ये प्रबळ कल्पना असली तरी त्या काळामध्ये भारतामध्ये विविध पक्षाला विरोधात होते, किंवा एक स्वतंत्र पक्ष स्थापन झाला होता, तो या पूर्ण समाजवादी धोरणाच्या विरुद्ध होता. त्याचं नाव स्वतंत्र पक्ष होतं. तो चक्क भांडवलशाहींचा पक्ष होता. टाटांनी सुद्धा त्यांच्याकडे निवडणूक लढवली त्या काळामध्ये. इतकं इंटरेस्टिंग होतं. पण अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या विचारांची निवृत्त झाल्या, लेफ्ट, राईट अँड सेंटर, डावं, उजवं आणि मधलं. मग डावे बघितले तर आपल्याकडे कम्युनिस्ट पक्ष निर्माण झाले, कम्युनिस्ट सीपीआय आणि सीपीआय मार्क्सिस्ट, केरळ, बंगाल वगैरे. वगैरे. उजवे बघितले तर आधी जनसंघ आणि माज बीजेपी जो आहे, ज्याला शेठजी भटजींचा पक्ष असं म्हटलं जाईल, तो निर्माण झाला, तो उजवा पक्ष. आणि काँग्रेसने काय केलं की ते मधनं चालत राहिले. इलेक्शन आली की सेंटर लेफ्ट व्हायचं, काँग्रेस का हात गरीबों के साथ असं म्हणायचं. इलेक्शन संपली की सेंटर राईट, त्याच हाताने गरीबाच्या. असं त्यांनी काय केलं की दोन्हीकडे लेफ्ट राईट करत आपली वाटचाल केली आहे. आणि अशा प्रकारे भारतात काय आलं की तिन्ही रंग राहिले, लेफ्ट, राईट आणि सेंटर. त्या न लिहिल्यामुळे फायदा आला की सगळ्यांनाच एक प्रकारे की आज बीजेपी आलाय सत्तेवर आणि तोही तीच राज्यघटना घेऊन काम करू शकतोय. ती लवचिकता राहू शकली. ते जर आपण टाकलं असतं तर लवचिकता राहिली नसती. आणि मला असं वाटतं की मग त्या काळात जे आपण म्हटलं गेलं की समाजवाद, त्याच्याखाली काय केलं ऍक्च्युअली की स्टेट कॅपिटलिझम नावाची कल्पना राबवली, की ज्याला तरी समाजवाद तरी म्हटलं तरी स्टेट कॅपिटलिझम म्हणजे काय, तर भारत, चीन आणि रशिया हे तिघही आज स्टेट कॅपिटलिझम मध्येच आहेत. म्हणजे काय, तर खूप मोठ्या मोठ्या कंपन्या फॉर्म केल्या, पीएसयूज, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, की ज्याच्यामध्ये सरकारचं हे आहे, भागीदारी आहे, आणि त्यातनं सरकार नफा पण कमवतं, प्रचंड नफा कमवतं. म्हणजे सरकारच एक प्रकारचं भांडवलशाही, की आज देशामध्ये सर्वात जास्त रोज खरेदी कोण करतं, सर्वात जास्त विक्री कोण करतं, सर्वात जास्त न्यूजपेपरमध्ये जाहिराती कोण टाकतं, सरकारच करतं. तर सर्वात मोठा उद्योगपती कोण, असा जर कोणी प्रश्न विचारला भारतामध्ये, तर कुठल्या क्षणी उत्तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असं असतं. बरोबर. का, सर्वच कंपन्या त्यांच्याच आहेत, दुसऱ्या कोणाच्या आहेत? तेवढा मोठा टर्नओव्हर कोणाचा आहे? त्यांचाच आहे. मग अशा प्रकारे मग आपण समाजवादी होत असं कसं म्हणणार? इथं स्टेट कॅपिटलिझम झालं असं म्हणता येईल. एक्झॅक्टली सर. 1950 नंतर राज्यघटनेत समाजवाद शब्द नव्हता आणि म्हणून तुमच्या म्हणण्यानुसार 50 ते 90 मध्ये स्टेट कॅपिटलिझम हीच कन्सेप्ट होती आणि गव्हर्नमेंट बिझनेस करत होता. पण रिअलमध्ये ऍक्च्युअल असं दिसतंय 1951 मध्ये, रिअलमध्ये 50 पासून सुरुवात करता येतं. 1950 मध्ये आपण नियोजन आयोग स्थापन केलं. ते नियोजन आयोग हे सोव्हिएत रशियाकडून घेतलेल्या कन्सेप्टचा पार्ट होता, समाजवादी धोरणाचा भाग. 1951 पासून पंचवार्षिक धोरणं सुरू केली आपण, समाजवादी व्यवस्थेचाच पार्ट होता. 1960 नंतर सरकारची जेवढी धोरणं दिसतात ते ग्रामीण भारत या विकासावर आधारित केलेल्या मॉडेलचा पार्ट दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वाला अनुसरून आपण कल्याणकारी धोरणाचा अवलंब केलाय. त्याला आपण असं म्हणू शकतो की समाजवादी लोकशाही अंमलात आणण्याचा प्रयत्न केला 1970-80च्या कालावधीपर्यंत. आणि 1969 मध्ये तर आपल्याला बँकांचं राष्ट्रीयकरण दिसतंय, जे पूर्णपणे समाजवादी धोरणाकडे झुकलेलं दिसतंय. 1971 नंतर सरकारची पॉलिसी पूर्णपणे समाजवादावर काम करते. 1976 मध्ये तर समाजवाद हा शब्द राज्यघटनेत 42व्या अमेंडमेंटने आपण ऍड केला. त्याच दरम्यान गरिबी हटाव योजना, या अंतर्गत गरिबी हटाव, गरीबों के साथ सरकार या माध्यमातून सरकारने अनेक योजना कार्यक्रम राबवले. त्यानंतर पुढे 20 कलमी कार्यक्रम हा पूर्ण गरिबी आणि ग्रामीण समाज, सामाजिक न्याय या आधारावर काम करणारा
विशेष म्हणजे त्याच कालावधीमध्ये आपण अल्पसंख्याकांसाठी विविध योजना धोरणं वापरली. दरम्यानच्या कालावधीत 78 ते 80 मध्ये आलेलं जनता सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात, जरी भांडवलवादी विचार असले संबंधित मोरारजी देसाई यांच्या माध्यमातून, तरी सुद्धा त्याच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जनता सरकारने सुद्धा समाजवादी अनेक धोरणं राबवली होती. 1980 नंतर पुन्हा इंदिरा गांधींनी समाजवादाच्याच माध्यमातून मॅक्झिमम योजना लागू केलेल्या आहेत. विशेष म्हणजे मंडल कमिशननी दिलेला रिपोर्ट, ओबीसी वर्गाचा विकास करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आलेलं धोरण आणि त्याला व्हीपी सिंग यांनी दिलेला पाठिंबा. व्हीपी सिंग यांच्या कालावधीत मंडल कमिशनची आपण रिपोर्ट स्वीकारली आणि खऱ्या अर्थाने बहुजन विकासाचा विकास, मागासवर्गाचा विकास हे आपण सोशलिस्ट पॉलिसीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काम करत होतो. कारण सामाजिक, समाज व्यवस्था आणि समाजवादी धोरणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं कार्य करणारं सरकार आहे हे सांगण्याचा प्रयत्न सरकार करत होतं. म्हणून 1992 नंतर पुढे आपल्याला खुल्या वर्गातील आर्थिक आरक्षण आणि ओबीसीचे आरक्षण हे लागू झाल्यानं दिसतंय. तर माझं असं स्पष्ट मत आहे सर की 1950 ते 90 मध्ये आपण समाजवादाचा बेसिक स्ट्रक्चर ठेवून भांडवलवादाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करत होतो आणि भांडवलवादी गोल आपल्याला पूर्ण करायचे होते. पण समाजवादाचा बेस ठेवून समाजवादाची कठडी आपण बांधून घेऊन भांडवलवादाचं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि सरकार व सरकारी योजना धोरण हे 90 पर्यंत समाजवादीच आहेत आणि आपली राज्यघटना प्रत्यक्ष कंप्लीट पूर्णपणे समाजवादाकडे झुकलेली आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं कार्य करणारी आहे असं मला वाटतंय. ते 90 पर्यंत समाजवादाचा उल्लेख दिसतो. या सगळ्या काळात सुद्धा जरी आपण स्वतः समाजवादी म्हटलो आणि त्याप्रमाणे जात असलो तरी सुद्धा एक तर आपलं मिश्र अर्थव्यवस्था होती, मिक्स्ड इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये काही क्षेत्र सरकारने स्वतःकडे राखीव ठेवली असली तरी काही क्षेत्र खाजगीसाठी खुली होती. त्यात पॅरलली खाजगीचाही विकास होतच राहिला आणि खाजगी संपलं असं काही नाही. त्या चीनमध्ये किंवा रशियामध्ये तरी खाजगी पूर्ण संपूर्णच टाकलं आणि 100% राष्ट्रीयकरण केलं. तसं मात्र इंटरेस्टिंगली भारतात झालं नाही. त्या टोकाला आपण असंही गेलो नाही आणि एक मिश्र अर्थव्यवस्थाचा प्रकार आपण चालू ठेवला. आणि मग हा जो समाजवाद आपण तथाकथित म्हणतोय तो काहीसा बोलसटपणा होता असा आरोप होतो की राज कपूरचं पिक्चर बघितले आपण तर असं दिसतं की राज कपूर गरीब असतो आणि म्हणून तो प्रामाणिक असतो, म्हणून तो एकदम हेल्दी असतो आणि समोर जे श्रीमंत असतात ते श्रीमंत असतात म्हणून ते कपटी असतात, ते आजारी असतात. तर अशा प्रकारे स्वप्नावत समाजवाद होतं सगळं, की स्वप्नवत कल्पना होती. प्रत्यक्षात ते सगळ्यामध्ये काय झालं की गरिबी वाढत गेली, गरीब होत गेले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. मग हा कुठला समाजवाद? समाजवादामध्ये तर दोघांमधला फरक कमी झाला पाहिजे, हेच तर उद्दिष्ट असं समाजवादाचं. पण त्याच्यामध्ये बरोबर उलट झालं की गरीब होत गेले आणि श्रीमंत होत गेले. शेवटी मग गरिबी हटावचं नारा द्यायची वेळ आली आणि त्यातनं काही फारसं साध्य झालं नाही. आणि त्यामुळे मग समाजवाद हा फक्त एक तोंड देखला किंबहुना काहीच जमीन समाजवादातलं. म्हणूनच 78 साली 42 घटना दुरुस्तीने तो शब्दशीट टाकायची वेळ आली. किंबहुना त्या वर्षाच्या आधी 42 घटना दुरुस्तीच्या आधी भारत जास्त समाजवादीचा एक वेळ काय असेल ते. त्यानंतर तर भारत समाजवादी उरलेलाच नाही असं माझं म्हणणं आहे. नाही, ऍक्च्युली सर तुम्ही म्हणलात की सरकारचा समाजवाद हा फक्त आदर्शवादी समाजवाद होता, नावापुरता फक्त आयडियलिस्टिक दिसत होता. बरोबर आहे. पण म्हणून आपण भांडवलवादी होतो किंवा भांडवलवादाकडे झुकलो होतो असं म्हणण्याला मॅक्झिमम पुरावे दिसत नाहीत. कारण सरकारची रियालिटी ही अशी होती की भारताची एकूण लोकसंख्या, देशातील ग्रामीण स्थिती आणि एकूणच सरकारी योजनांचा उपक्रम बघितला असता घटना, कायदे आणि धोरण ह्या मॅक्झिमम सगळ्या समाजवादाकडे झुकलेल्या होत्या. कारण काँग्रेसच्या संपूर्ण कालावधीमध्ये मॅक्झिमम समाजवादाच्या धोरणाचाच अवलंब केलाय. मग ते 78 मध्ये झालेला सत्ता बदल असो किंवा त्याच्या अगोदरचा असो. तुम्ही आता म्हणालात की 1976 मध्ये आलेल्या समाजवादाच्या अगोदर सरकार जास्तीत जास्त समाजवादी होता, नंतर मात्र नाही. तर हे फॅक्ट आहे की अगोदर समाजवादी होतो, पण 78 नंतर सरकारचा दिसणारा अजेंडा हा भांडवलाकडे झुकलेला आहे. पण रिअल मध्ये सरकारी धोरण आणि कार्यक्रम हा आपल्या देशातील असलेली असमानता दूर करणे, ग्रामीण भागातील जनतेला एम्पॉवर करणे, शेतकऱ्याला मदत करणे. विशेष आपण जाणून घेऊ शकतो की 1965 मध्ये आलेला जो आयोग आहे शेतकऱ्याला किमान भाव देण्याच्या उद्देशानं आहे, जो MSP देतो. मग याबद्दल आपल्याला 1965 ते 85 पर्यंत कृषी मूल्य आयोग काम करताना दिसतो. शेतकऱ्याला किमान भाव हवा, हा किमान भाव मिळावा यासाठी सरकारनं केलेला हस्तक्षेप हे म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्थेला किंवा बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेला दूर सारून समाजवादाकडे झुकल्याचा पुरावा आहे. आणि 65 ते 85 या काळात कृषी मूल्य आयोग काम करत होतं. 85 मध्ये तर आपण त्याचं नाव कृषी खर्च मूल्य आयोग असं केला आणि 85 नंतरही या आयोगाच्या माध्यमातून आजही MSP देतो, शेतकऱ्यांना सबसिडी देतो, वीज बिल माफ करतो, त्यासाठी बाजार समित्या स्थापन केलं आणि हे सगळं आपलं सरकारकडून हस्तक्षेप केलेली इकॉनॉमी आहे, ज्या आधारे आपल्याला सरकार
अर्थव्यवस्था चालवतंय आणि सरकार अर्थव्यवस्था नियंत्रित करतंय. जे मगाशी तुम्ही बोलला त्याप्रमाणे मिश्रित अर्थव्यवस्था आहे आणि 1990 पर्यंत मिश्रित अर्थव्यवस्था, परंतु आधार आणि बेसिक स्ट्रक्चर समाजवादाकडे झुकलेला आणि भांडवलवादाकडे कमी झुकलेला दिसतो. ज्याप्रमाणे प्राध्यापक केन्स यांनी मिश्रित अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली होती, त्याप्रमाणे सरकार मॅक्झिमम उद्योग, व्यापार, सेवा आणि सरकारी या कामाच्या माध्यमातून हस्तक्षेपाची अर्थव्यवस्था चालवते असं मला वाटतंय. आणि 1950 ते 90 पर्यंत आपण समाजवादाच्या आधारावर काम करताना दिसतोय. परंतु तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे सरकार धोरण ठेवलंय समाजवादी, पण स्वतः सरकार मात्र भांडवलवादी बनत चाललेलं आहे. त्याचे काय पुरावे 1990च्या आसपासच्या कालावधीपासून दिसतात. हा, म्हणजे मुळात तो मग थोडासा तात्विक गोंधळ असा झालाय भारताचा, की भारताने हे लक्षात नाही घेतलं त्या काळात की आधी भांडवलशाही येते, की ज्याच्यामध्ये संपत्ती निर्मिती होते आणि मग त्याच्या वाटपाचा प्रश्न येतो. त्या आधी जगात भांडवलशाही आली आणि मग समाजात विकसित झाला. भारतात मुळात भांडवलशाही आलीच नाही कधी, संपत्ती निर्मितीच झाली नाही. जर संपत्ती निर्मितीच झाली नसेल तर वाटप कसलं करणार? मग आपण वाटप काय करत होतो, तर आपण गरिबांमध्ये गरिबीचे समान वाटप केलं आणि सगळ्या गरिबांना समान प्रकारे गरीब करून टाकलं. तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे ही ती कुठली अचिव्हमेंट आहे? पण अशा प्रकारे मग 90ला आपण थोडी जाग आली, की जेव्हा आपला जो आर्थिक बाप होता USSR तो कोसळला आणि आता लक्षात आलं की आपण त्या मागे बोट घेऊन चाललो होतो आणि आपण ही दरीमध्ये कोसळणार. तेव्हा मात्र आपण दिशा बदलली आणि मग मात्र आपण LPG धोरण क्रिएट घेतलं आणि मग पाथ करेक्शन केलं. फक्त तेव्हाही मनमोहन सिंग म्हणाले की मी दुसरा नेहरू आहे, समाजवादाच्या विरुद्ध नाहीये आणि एकंदरीत समाजवादी ध्येयांसाठीच चाललो आहोत. कधी कधी 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं, असा तरी दावा केलाय. शेवटी समाजवादच आणायचा आहे, पण तात्पुरता आम्ही ऍडजस्टमेंट करतो आहोत. पुढे 2 पावलं मागे येण्याच्या ऐवजी आता किती पावलं आपण मागे आलो त्याची गणतीच नाही. किती मोठी झेप मारायची समाजवादामध्ये कोणास ठाऊक. पण निश्चितच जे काही थोडंफार नाटक होतं तेही तेव्हा सोडून दिलं असं मला वाटतं आणि सांगून टाकलं की यापुढे कशाचंही राष्ट्रीयकरण करणार नाही, नो मोर नॅशनलायझेशन असं सांगितलंय. आणि त्यानुसार मग यापुढचं आता स्ट्रायकिंग एज जी आहे ती खाजगीकडे दिली की तुम्ही आता खेळा आणि सरकारने एक प्रकारे नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतःकडे जबाबदारी घेतली असं दिसून येत आहे. परंतु सर, या माध्यमातून तुम्ही म्हणालात की भांडवलवादाकडे आपण चाललोय आणि आता सांगितल्याप्रमाणे मनमोहन सिंग यांनी इथून पुढे नो मोर नॅशनलायझेशन सांगितलंय, म्हणजे सर ते इथून पुढे प्रायव्हेटायझेशन राहील. पण रियालिटी अशी आहे सर की आपल्या देशाची वास्तविक स्थिती ग्रामीण भागातील मजुरांची, शेतकऱ्यांची, सामान्य लोकांची, वंचित घटकाची, या सर्व लोकांना आजही समाजवादाची आवश्यकता आहे आणि समाजवादाच्या माध्यमातून आपण काम करणं आवश्यक आहे. जरी भांडवलवाद देशासाठी आवश्यक असला तरी देशातल्या जनतेसाठी मात्र आजही समाजवादाची गरज आहे. कारण समाजवादाशिवाय असलेला भांडवलवाद म्हणजे असमानता आहे, अन्याय आहे, विभेदन आहे आणि विशेष म्हणजे विषमतेकडे चाललेली वाटचाल आहे. कारण भांडवलवादाच्या माध्यमातून आपण देशाची प्रगती होते असं म्हणतो, हे रियालिटी आहे की देशाची प्रगती झाली आहे. गरीब देश हा श्रीमंत देश झालाय, पण जसा देश श्रीमंत होत गेलाय तसं जनता गरीब होत गेलेली आहे. आणि म्हणून आता उपहासानं लोक बोलतात की गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. असा देश ना महात्मा गांधींनी पाहिलाय, ना असा देश बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेला आहे. त्यांचा देश असा होता जो माझ्या देशातला सामान्य माणूस हा एम्पॉवर बनेल आणि हे एम्पॉवर बनवायचं आहे तर आपल्याला समाजवादी धोरणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच सरकारची अजूनही ती पॉलिसी आहे की आपल्या देशातल्या विकेंद्रित धोरणाचा अवलंब, मग ते वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून असो की सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून असो. आणि याचा एक उपक्रम म्हणून जरी आपण 1991 मध्ये उदारीकरण, खाजगीकरण स्वीकार केलं असलं तरी आपण पुढे 97 पासून आपल्या देशात नवरत्न, महारत्न, मिनिरत्न या कंपन्या चालू ठेवलेत अंडर गव्हर्नमेंट. रेल्वे डिपार्टमेंट आजही अंडर गव्हर्नमेंट आहे. एसटी महामंडळ हे विथ गव्हर्नमेंट आहे. या माध्यमातून अनेक गोष्टी आजही अंडर सरकारच्या काम करत आहेत. आणि हे अंडर सरकारच्या काम करणं का गरजेचं आहे? कारण देशातल्या कमजोर वर्गाला, किमान समान नसलेल्या वर्गाला, किमान गरीब असलेल्या वर्गांना योग्य ती संधी द्यायची असेल तर आपल्या देशाला अजूनही समाजवादी धोरणाची आवश्यकता आहे. कारण जेवढं जास्त भांडवलवाद स्वीकार करू तेवढं हा सामान्य आणि गरीब वर्ग ह्या व्यवस्थेपासून दूर फेकला जाईल आणि खऱ्या अर्थानं त्याला अजून अधिक गरीब कसं बनवलं जाईल ह्याची वास्तविक पुरावे आपल्याला जगातल्या अनेक देशात दिसतात. विशेष उदाहरण त्याचं आहे आज चीन आणि रशिया सुद्धा भांडवलवादाकडे झुकलेला दिसतो. कारण त्या देशातील समाजवादामुळे ज्या गोष्टी अपेक्षित फायदेशीर होणार होत्या त्या मात्र त्यापासून सरकार दूर गेलं दिसतंय. सरकार आणि देश श्रीमंत होत गेले, पण त्या देशातील सामान्य लोक मात्र आजही गरीब होताना दिसत आहेत. आणि हेच भारतातही होताना दिसू शकतं. म्हणून घटना व कायद्याला आधारित समाजवाद असणं आवश्यक आहे. म्हणून 90 नंतर आजही मला असं वाटतं की आपल्या देशाला समाजवादाची अत्यावश्यकता आहे आणि त्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी
सरकार घटना व कायद्याच्या माध्यमातून समाजवादीच धोरण लागू करणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं, पण प्रत्येक आपलं सरकार जे आहे ते एक तर भांडवलशाहीचा पाठीराखा असं म्हटलं जातं. आणि नुसती भांडवलशाही नाही, शुद्ध भांडवलशाही जी असते ती स्पर्धेला पूरक असते, ती स्पर्धेला प्रोत्साहन देते. पण त्याऐवजी भारतात जे मॉडेल विकसित झाले ते कुठलं आहे, तर ते क्रॉनिक कॅपिटलिझम नावाचं मॉडेल आहे, कुडमुडी भांडवलशाही. आता ही कुडमुडी भांडवलशाही काय असते, तर ती शुद्ध स्पर्धा, शुद्ध कल्पनांचा आविष्कार किंवा काहीतरी लोकांची गरज ओळखून किंवा नवीन गरज निर्माण करून त्याला कधी पुरवणे असं न करता रिसोर्सेस म्हणजे देशाची साधने आहेत, उदाहरणार्थ खनिजे आहेत किंवा तेल आहे, वायू आहे, अशा प्रकारच्या साधनांवर आपलं प्रभुत्व निर्माण करायचं, मक्तेदारी उभी करायची आणि त्यातनं मोठं बनायचं. आणि अशा प्रकारे आपल्याकडे मोठं होताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतंय की विषमता वाढते. त्यामुळे गिनी कोएफिशियंट बघितलं आपण, तर गिनी कोएफिशियंट दाखवतो की भारतातली विषमता वाढत चालली आहे. किंवा मग लॅफर को बघितला, त्यावरनं पण ते दिसतंय. मग अशा प्रकारे वाढती विषमता आहे. सध्या देशातली 40% संपत्ती फक्त 1% लोकांच्या हातामध्ये आहे. एवढ्या प्रमाणावर विषमता वाढली आहे आपल्याकडे. मग एवढी विषमता वाढली असेल तर आपण समाजवादी आहोत असं कुठल्या तोंडाने म्हणायचं? का कुठे तो समाजवाद कुठे दिसतोय कुठे मध्ये? त्याशिवाय भांडवलशाही परवडली की जी सगळ्यांना निदान काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. शुद्ध भांडवलशाही असेल तर जसे अमेरिकेमध्ये आहे, तर अमेरिकेमध्ये ते प्रयत्न करतात की आपलं वस्तू किंवा प्रोडक्ट हे प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे, तरच ते मोठे होणार ना. प्रत्येकापर्यंत गेलंच नाही तर मोठे कसं होणार? थोडक्यात ते वाटप करतच राहतं संपत्तीचं, आणि संपत्तीचं वाटप केल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत. मग तशा प्रकारची भांडवलशाही आपल्याकडे येऊ शकलेली अजून नाही असं मला वाटतं. आता आपल्या देशात अजूनही निरपेक्ष जे दारिद्र्य आहे ते मोठ्या प्रमाणात आहेच. भले ते 5% असो, परंतु ते ऍब्सोल्यूट पॉवर्टी आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि ती वर्स्ट लेवलला जगते आहे. म्हणून आज सरकार मॅक्झिमम फोकस करताना दिसतंय सापेक्ष दारिद्र्य दूर करण्यावरती. आणि सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी ही बऱ्यापैकी ऑलरेडी श्रीमंत वर्गाची असते. म्हणजे माझं आज 1 लाख रुपये उत्पन्न आहे, मला सरकार 1.5 लाखाचं उत्पन्न कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न करते. पण सर, कॉन्स्टिट्यूशन हे सांगतं, लॉ हे सांगतो, आपल्या देशातला सामान्यातला सामान्य माणूस याला आज किमान 1,000 रुपये एवढं उत्पन्न मिळेल एवढं कॅपेबल अजून तो बनला नाही. त्यामुळे भांडवलवाद हा समाजवादाला अजून दूर करताना दिसतो. कारण समाजवादातील वंचित घटक, गरीब घटक याला योग्य ती संधी किंवा समानता आणण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कारण आतापर्यंतच्या कॅपिटलिस्ट पॉलिसीनं हे दाखवून दिलेलं आहे की गरिबांनी गरीबच राहायचं. तर तुम्हाला असं वाटत नाही का की समाजवाद्यांना किंवा समाजातल्या वंचित घटकाला योग्य ती संधी भांडवलवादामध्ये मिळत नाही? असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आज आपण समजा जॉब देणारी सर्वात मोठी कंपनी कुठली भारतातली खासगी, तर तिचं नाव आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आणि पुढच्या सगळ्या ज्या आहेत, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, HCL आहे, कॉग्निझंट आहे, या सगळ्या IT कंपन्या आहेत. या सगळ्यांनी एक नवीन मॉडेल उभं केलंय, कंपॅशनेट कॅपिटलिझम. म्हणजे काय, तर करुणामयी भांडवलशाही, की ते भांडवलशाहीच आहेत. तेही मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात, पण दुसरीकडे त्यांचं जे शेअर्स आहेत ते तरी सगळ्यांकडे वाटून घेतलेत. स्वतः नारायण मूर्तींकडे 2% जास्त शेअर्स नाहीयेत, नंदन निलकेडेंकडे पण 1% शेअर्स आहेत. तरी सगळ्या एम्प्लॉईजना पगारी देतात आणि शेअर्स देऊन ठेवलेत. तर जशी इन्फोसिस नफा कमवते तसं त्यांच्या कर्मचाऱ्यांना पण तो नफ्याचा वाटा मिळतो आणि ते सगळे लखपती आणि करोडपती झालेले आहेत. तशा प्रकारे भांडवलशाहीमध्ये पण अशा प्रकारचे मॉडेल आणता येऊ शकतात की ज्यातनं आपण जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटलिझम पाहिजे, बरोबर, ज्या माध्यमातून सोशलिझमचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होतील आहे. त्याला आपण डेमोक्रॅटिक कॅपिटलिझम म्हणू शकतो, ज्या माध्यमातून प्रत्येकाला एक समान संधी मिळेल. आणि जे मूळ स्वप्न होतं कार्ल मार्क्स यांचं की प्रत्येकाला किमान संधी मिळावी, किमान संधी म्हणजे प्रत्येकाला किमान सहभागाचा अधिकार असेल. पण किमान पात्रतेच्या आधारे ह्या गोष्टी पूर्ण होतात समाजवादामध्ये. पण साम्यवादामध्ये मात्र सगळ्याला समान बनवण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून गांधीजींचा गांधीवादी सांगतो की आज आपल्या देशातल्या ग्रामीण भारताला आणि आपल्या देशातल्या सर्वात कमजोर वर्गाला जोपर्यंत अपलिफ्ट करणार नाही तोपर्यंत आपला देश कितीही श्रीमंत होत असला, कितीही भांडवलवादी होत असला तरी त्याचा उपयोग नाही. काही दिवसापूर्वी APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा हे वाक्य बोलले होते, आज भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने चालला असला तरी जोपर्यंत आपल्या देशातील हा ऑलमोस्ट 10-15 कोटीपेक्षा अधिकचा गरीब वर्ग, बेरोजगार वर्ग जोपर्यंत एम्प्लॉईड होत नाही किंवा किमान गरिबीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणणं योग्य नाही. आणि म्हणून आपल्या देशात आजही सरकार मॅक्झिमम वेगवेगळ्या योजना राबवते, विशेष वंचित घटकासाठी किंवा मागास वर्गासाठी, महिलांसाठी, ज्या आज आपण बघतो लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना, या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने किमान गरिबी दूर करता येते, एक इक्वल डिस्ट्रीब्युशन करता येते आणि किमान संधी प्राप्त होऊ शकते, ज्या माध्यमातून आपल्याकडे एक समान किमान व्यवस्था अंमलात आणण्याचं धोरण
आजही सरकार पार पाडताना दिसतंय. आणि यासाठी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कॅपिटलिझमची गरज आहे, कारण किमान कॅपिटलिझम असल्याशिवाय किमान सोशलिझम यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून असं म्हणलं जातंय की 1950 ते 90 मध्ये आपण समाजवादाच्या चष्म्यातून भांडवलवाद बघत होतो, पण 1990 नंतर भांडवलवादाच्या चष्म्यातून आपण समाजवाद पाहतोय. आणि म्हणून आता समाजवाद लक्ष आहे, पण भांडवलवादाच्या बेसवर. तर ह्या वाक्याचं असंच तथ्यात्मक आहे की काही बदल झाल्यासारखं वाटतं? नाही, तथ्यात्मक आहे ना, की दोन्हीचं आपल्याला मिश्रण करावं लागेलच. कारण नुसती भांडवलशाही म्हणजे संपत्ती निर्मिती झाली तर काम होत नाही. संपत्ती निर्मिती तर पुरवठ आहे, पण तिचं वाटप आणि पुनर्वाटप हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर नुसती संपत्ती निर्मिती केली आणि वाटप नाही केलं तर त्याच्यानंतर विषमता वाढत जाते, जी सध्या भारतातली स्थिती आहे. आणि त्यामुळे वाटपाचा मुद्दाही महत्वाचा आहे. आता जर म्हटल्याप्रमाणे अदानी अंबानी हे वाढत चाललेत, तर नॅशनल चॅम्पियन मॉडेल असं म्हटलं जातं की काही ठराविक लोकांना खूप मोठं करायचं, तर सांगायचं की सगळी रिस्क घ्या, इथं त्यांना प्रोटेक्टही करायचं. तर तसं न करता आपण म्हटल्याप्रमाणे डेमोक्रॅटिक कॅपिटलिझम म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोकांना समान संधी दिली आणि त्यांना व्यवसायामध्ये आणलं आपण, तर ते खऱ्या अर्थाने भांडवलशाही ठरेल. त्या भांडवलशाही म्हणून किंवा समाजवाद म्हणून शेवटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढणे आणि फायदा मिळवून देणे हे आपल्याला जमलं पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतंय की आज राज्यघटनेत उद्देश पत्रिकेमध्ये समाजवाद शब्द आहे आणि आपले माननीय उपराष्ट्रपती यांनी याचा उल्लेख केला होता की समाजवाद शब्द आता आवश्यक नाहीये, तो काढला पाहिजे. बरोबर. तर ते काढणं शक्य आहे? काढणं शक्य आहे, अर्थात तसं करता येईल आणि कदाचित काढलाही पाहिजे. कारण समाजवाद हा एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा असू शकतो, तो एखाद्या देशाचा कार्यक्रम कसा असू शकतो, कारण ती एक आर्थिक विचारसरणी आहे, ती काही देशाची मूलभूत विचारसरणी असू शकत नाही. पण सर, सुप्रीम कोर्टने याबद्दल अनेक वेळा उल्लेख केलाय की उद्देश पत्रिकेतले जे शब्द आहेत ते सगळे बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. बरोबर. त्यामुळे समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतात आणि आपलं कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरच्याच बेसिसवर गव्हर्नमेंट काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी केरळमधले एक बीजेपीचेच खासदार आहेत, त्यांचं नाव अल्फोन्जा नावाचे खासदार आहेत. त्या खासदारांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला होता, आता फक्त समाजवाद नाही, तो समानतावादी समाजवाद हवा आहे. जिथं बीजेपीच्याच खासदारांनी समानतावादी समाजवाद हवा आहे असं सांगितलं होतं राज्यसभेमध्येच, तिथं याच बीजेपी कडून सध्या समाजवाद नको असं धोरण मांडलं जातंय. तर मग समाजवाद शब्द कसं काढणं शक्य आहे जर तो बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे? मग तुम्हाला असं वाटतंय का की राज्यघटनेतून समाजवाद शब्द न काढता सरकार धोरण मात्र भांडवलवादी ठेवून नावाला फक्त नाममात्र समाजवादी शब्द ठेवतोय? तसंच झालंय. आपण तसंच एका टप्प्यामध्ये आहोत की जे समाजवाद आता नुसताच एक मुखवटा उरलाय किंवा करतो तोही उरला नाही पुरेसा. कारण आपली जी धोरणं आहेत ती श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी आपण सगळे आता फिक्स केलेत आणि त्या दृष्टीने आपण पुढची वाटचाल करतो आहोत. आणि त्यामुळे इंडिया वर्सेस भारत असा मध्ये खूप फरक पडत चालला होता, तो आता काही प्रमाणात कमी केलाय आपण. पण तरी सुद्धा आता काय झालंय की मुळात बेनिफिशियरी पॉलिटिक्स असा प्रकार सुरू झालाय की पूर्वी गरिबांना राजकीय पक्ष टार्गेट करत, आता ते गरीब न म्हणतात त्यांना बेनिफिशरीज म्हणतात आणि त्यांना डीबीटी मार्गे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर विविध प्रकारचे पैसे दिले जातात विविध कारणांनी आणि ते पैसे देऊन एक प्रकार त्यांना भांडवलशाहीमध्ये आणलं जातं की तुम्हाला ते पैसे दिलेत, तुम्ही त्यातनं काय करायचं ते करा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता तो संबंधित व्यक्ती गरीब नाही राहिलाय, तो किमान अपलिफ्ट झालाय म्हणून त्याला आता बेनिफिशरी म्हणायचं आहे. म्हणजे सरकारच्या नजरेमध्ये आता गरीब नाहीच आहेत. एक विशिष्ट लेवल प्रत्येक व्यक्तीने गाठले आणि त्याच्या पलीकडं जे दिलं जातंय त्याला सरकारने बेनिफिशरीज म्हटलेलं आहे. म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून तो फक्त लाभार्थी आहे. म्हणजे आता सरकारचा चष्मा भांडवलवादी दृष्टिकोनातून देशात गरीब नाहीये, त्यामुळे गरिबीसाठीच्या योजनांचं विशेष महत्व नाही. आणि आता एक विशिष्ट अपलिफ्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सरकार बघतंय. म्हणजे आपण आता मगाशी बोललो त्याप्रमाणे सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न सरकार करते, जे किमान उत्पन्नाचं आहे त्याला अधिक उत्पन्नाचं बनवण्याचं आहे. पण सरकारच्या नजरेतून निरपेक्ष दारिद्र्य नसणे किंवा निरपेक्ष दारिद्र्य न गणणे हे सामान्य लोक, गरीब लोक, वंचित घटक या दृष्टिकोनातून कुठेतरी अन्यायकारक आणि विषम आणि असमान वाटतंय. कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर सगळ्याला किमान समान अधिकार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेळेस बोलत होते की जरी भारताचं धोरण समाजवादी नसलं, घटनेत समाजवाद शब्द नसला, तरी राज्यघटनेत राज्य मार्गदर्शक तत्व हे राज्याला मजबूर करतील मार्गदर्शक तत्व अंमलात आणण्यासाठी. जर एखादं सरकार मार्गदर्शक तत्वाचा योग्य अंमल करत नसेल तर जनता दर 5 वर्षाला सरकारला जागा दाखवेल आणि जर ती सामान्य लोकांच्या नजरेतून समाजवादाचं, कल्याणकारी गरिबांच्या धोरणाचा विकास करत नसेल तर सामान्य जनतेच्या हातात लोकशाहीची ही सूत्र आहेत ज्या माध्यमातून सरकार बदलू शकते. मग आता जर सामान्य जनता
असं विचार करत असेल की आपल्याला हे सरकार काही योग्य त्या संधी, योग्य ते सेवा, योग्य ती समानता अंमलात आणत नाही असं वाटत असेल, तर जनतेच्या नजरेतून तुम्ही समाजात कसं बघताय? जनतेच्या नजरेतून समाजात म्हणजे काय, की त्यांची स्थिती वरती येणे, त्यांना त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, मिनिमम गोष्टी, किमान गरजा त्या पूर्ण होणे, हे त्यांच्याकडे एक प्रकारचा समाजवाद आहे. त्यामुळे तुम्ही भांडवलवाद राबवा किंवा समाजवाद राबवा, पण लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील एवढं दिलं पाहिजे, हे मात्र निश्चित. आणि तसं मिळत असेल तर मग या वादाचं तसं काही आपल्याला गरज नाही, आणि गरिबांचं काम झालं की आपलंही काम झालं असं म्हणता येईल. म्हणजे आता असं कन्क्लुजन करता येईल की भारताला आता भांडवलवादाचीच गरज आहे असं म्हणायचं? भांडवलवाद आणि समाजवादाचं मिश्रच आहे आपलं. मिश्र अर्थव्यवस्थेची गरज आहे. जिथे कमी तिथे आम्ही, या न्यायाने सरकारने काम करत राहावं, की जिथे ते कमी पडते एखादी गोष्ट. जसं आता समजा आता पुन्हा एकदा टेलिकॉममध्ये मोनोपोली होत आहे. मग या केसमध्ये समजा मग BSNL पुन्हा उभा करता विषय सरकारने उभा केला पाहिजे. कुठे मोनोपोली होत असतील तर लोकांचं शोषण होतं, छळ होतो, तिथे पुन्हा सरकारने विचार केलाच पाहिजे. त्यामुळे सरकारने पडायचं नाही का यापुढे कशात, तर तसं काही नाहीये. जिथे कमी तिथे ना आम्ही, या न्यायाने पडलं पाहिजेच. ओके. म्हणजे आता या विषयाच्या डिस्कशनचा कन्क्लुजन पास मध्ये माझं ओपिनियन 2 लाईन मध्ये, विशेषतः 2 मिनिटाच्या आत मी याबद्दलचा घटक सांगतो. ते म्हणजे वास्तवात आपल्या देशाला समाजवाद सोडण्याचा कोणताही ऑप्शन नाही आहे. पण भांडवलवाद पकडून राहणे हेही योग्य नाहीये. कारण आज जग ग्लोबलाइज पातळीवरती प्रायव्हेटायझेशन आणि कॅपिटलायझेशन या माध्यमातून काम करताना दिसतंय. देशाला टिकायचंय, देशाच्या अर्थव्यवस्थेला टिकायचंय, तर भांडवलवादाशिवाय पर्याय नाही आहे. पण सामान्यातल्या सामान्य जनतेला अपलिफ्ट करायचंय, तर समाजवादाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच समाजवादी आणि भांडवलवादी या दोन्ही व्यवस्थेचं मिश्रण पाहिजे. बेस भांडवलवादाचा ठेवावा लागेल, कारण किमान पैसे कमवल्याशिवाय किमान समाजवाद करता येणार नाही. 10 पैसे अगोदर कमवावे लागतील, तेव्हा त्यातले 2 पैशाची समाजसेवा, समाजवादी धोरणाचा अवलंब करता येईल. हे सत्य आहे. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे जर आपण अभ्यास करत गेलो तर हे संकल्पना इतक्या स्पष्ट होतील आणि इतकी लिहायला मजा येईल की वेगळा असा अभ्यास करावा लागणार नाही. आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही सिरीज बघत राहाल अशी आशा. येस. थँक्यू. थँक्यू.